सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी क्रमांक 275। जया ओंकाराची खुशी अक्षर होती ओमकाशी, जे उपजता वेदेची उठली ते त्या ओंकाराच्या पोटात अ उ म अशी 3 अक्षरे उत्पन्न होतात की जी उपवचनात 3 वेदांना घेऊन प्रगट झाली आहेत। म्हणून ऋग्यजु सामो जयती मने मी आत्मरामो एवमीची कुलाक्रम शब्द ब्रह्माचा। म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हे 3 वेद मीच आहे। मूळ परब्रह्मापासून ओंकार निर्माण झाला, ओंकारापासून वेद निर्माण झाले आणि वेदापासून पुराणे इत्यादी वाङ्मये निर्माण झाली। हा सर्व शब्द ब्रह्माचा कुलक्रम आहे आणि तोच मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण भगवान म्हणाले। हे चराचर अवघे जे प्रकृती आत सांधावे, ते सिनली तेथे विसवे ते परम गती मी। म्हणून स्थावर संगम विश्व प्रलयाच्या वेळी ज्या प्रकृती साठवले जाते ती प्रकृती श्रमली असता त्या ठिकाणी विश्रांती पावते, ती परमगती मी आहे असे श्रीकृष्ण म्हणतात। आणि जयाचनी प्रकृती जी आहे जी अधिष्ठिली विश्वविये, जो घेऊनी प्रकृती गुणा ते भोगी। आणि ज्यामुळे प्रकृती जगते ज्याने स्वीकारले असता ती विश्वाला प्रसवते आणि ती जीवांच्या स्वरूपाने या प्रकृतीमध्ये येऊन प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या सात्विक, राजस आणि तामस या 3 गुणांचा भोग घेतो। तो विश्वश्रीची भरता मीची गा पंडुसुता, मी गोसावी समजता त्रिलोक्याचा। तो विश्व लक्ष्मीचा पती मी आहे, जे हे पंडुसुता मीच संपूर्ण त्रिलोकाचा स्वामी आहे। आकाशे सर्वत्र वसावे, वायुनी नाव भरिऊ ये नसावे, पावके दावे वर्षावे जळे। आकाशाने सर्व ठिकाणी राहावे, वायूने क्षणभर देखील शांत बसू नये, अग्नीने जाळावे, जलाने वर्षा करावा, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी आपुते व्हावी हे आज्ञा माझी। श्रीकृष्ण भगवान म्हणतात, पर्वताने बसलेली आपली जागा सोडू नये, समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये आणि पृथ्वीने सर्व भूत मात्रांचे ओझे व्हावे ही माझीच आज्ञा आहे। म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता मी। माझ्या सत्तेने वेद बोलत असतात, माझ्या सत्तेने सूर्य प्रकाश देत असतो आणि माझ्या सत्तेने प्राण हालचाल करत असतो। जगाच्या सर्व कर्मांना चालना देणारा प्राण माझ्या अधीन आहे। मियाची नियमिला साचा काळुग्रासी तसे भूता, ये मनियाचे पंडुसुता सगळे जयाची। अच्छा, माझ्या आज्ञेप्रमाणे काळ हा भूतांना ग्रासतो। अर्जुना, सर्व पंचमहाभूते ज्यांची आज्ञा पाळणारे आहेत, ऐसा जो समर्थो तो मी जगाचा नाथो, आणि गगनेचा साक्षभूतो तो ही मीचे। अशा जो सर्व काही कार्य करणारा समर्थ या जगाचा नाथ मी आहे, तसेच आकाशाप्रमाणे उदासीन राहून सर्व दृष्टा जो आहे तोही मीच आहे। अर्जुना, ही नामरूपी अवघा जो भरला से पांडवा,
आणि नामरूपाची वेलावा आपणची जो. पांडवा, याप्रमाणे नामरूपात जो पूर्ण भरला आहे आणि नामरूपाचा आधार देखील आहे तोही मीच आहे. जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आदी जाळ, ऐसे निवसतीसे सकळ तो निवासू मी. ज्याप्रमाणे जलाच्या लाटा उत्पन्न होतात आणि लाटातही जल असते, ज्याप्रमाणे सारे विश्व माझ्यामध्ये आहे आणि मीच एक विश्वामध्ये आहे. जो मज होय अनन्य शरणा, त्याचे निवारी मी जन्म मरणा. या लागी शरणागत शरण्य मीची एकू. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याच्या जन्म मरणाचे दुःख मी नाहीसे करतो. याकरिता शरण येण्यास योग्य मीच एक आहे. मीची एक अनेक पाने वेगळाने प्रकृती गुणे, जित जगाचे नि प्राणे वर्तत असे. त्रिगुणात्मक प्रकृतीच्या गुणांनी मीच एक असून अनेकपणाने जगातील प्राणी मात्रांना प्राणरूपांचे मीच प्राणीरूपामध्ये मीच भरलेला आहे. तैसा समुद्रातील नरण म्हणता, भलते तसे बिंबे सविता. तैसा ब्रह्मादी सर्व भूता सुहदतो मी. सूर्य जसा हा विशाल सागर आहे किंवा हे छोटे डबके आहे असे न समजता कोणत्याही जलात प्रतिबिंब होत असतो, त्याप्रमाणे ब्रह्मदेवापासून सर्व प्राणी मात्रांचा जो जीव रूपाने प्रतिबिंब आहे तो सुहद मीच आहे. अर्जुना, मीची गा पांडवा या त्रिभुवनासी ओलावा, सृष्टीशया प्रभावा मूळते मी. हे कृष्ण म्हणतात, पांडवा, संपूर्ण त्रिभुवनाच्या जीवनरूपी प्रेमाचा ओलावा देणारा मी आहे. त्रिभुवनाची उत्पत्ती करणारा मी आहे. स्थिती व नाश यांचे मूळ म्हणजेही मीच आहे. बीज शाखा ते प्रसावे, मग ते रुखपण बीजी समावे. तैसे संकल्पे होय अवघे, पाठी संकल्पी मिळे. बीजापासून वृक्ष आणि शाखा उत्पन्न होतात. पुढे त्या वृक्षाला वृक्षपणा बीजात समाविष्ट होतो. त्याप्रमाणे माझ्या आधी संकल्पापासून जगाची उत्पत्ती होते आणि आधी संकल्पा लय पावतो. हे जगाचे बीज तो संकल्प, व्यक्त वासना रूप तया कल्पांची तेथे निपेक्षु होय ते स्थान मी. याप्रमाणे जगाचे मूळ बीज जो संकल्प तो सूक्ष्म वासना रूप असतो. तो संकल्प कल्पाच्या अंती तेथे सूक्ष्म रूपाने राहतो. ते स्थान देखील मीच आहे. ये नाम रूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती, जातीचे ते भेद फिटते, जे आकारू नाही. कल्पांचा जेव्हा शेवट होतो त्यावेळी नाम रूपेही नाहीशी होतात. चारी वर्म व देहाची व्यक्ती सुद्धा नाहीशी होतात. जरायु दाशी प्राण्यांचे विविध प्रकारचे वर्ग नाहीसे होतात. त्यावेळी कोणताच प्रकारचा आकार शिल्लक राहत नाही. तो संकल्प वासना संस्कारा, मागोते रचावया चराचरा, जेथ राहुनी असते अमर ते निधान मी. त्यावेळी वासनारूप संकल्पाचे संस्कार हे पुन्हा जगात आकार रचण्यासाठी येथे अमर होऊन असतात. ते ठिकाण देखील मीच आहे. मी सूर्याचे निवेशे, तपे हे शेषे, पाठींद्र होऊनी वर्ष ते पुढती भरे. मी सूर्याच्या रूपाने तापत असतो. ज्यावेळी पृथ्वी शुक होत असते, नंतर मीच इंद्र होऊन वर्षाव करतो. त्यावेळी पृथ्वी जलामुळे पुन्हा सुजमास सुफलम होत असते. त्यावेळी मीच येतो.
अग्नि काष्टे खाये जो काष्टाची अग्नि होय तैसे मरते मारिते पाये स्वरूप माझे। अग्नी लाकडे खातो तेव्हा लाकडाच्या अग्नी बनतात, त्याप्रमाणे मरणारे आणि मारणारे ही दोन्ही माझेच स्वरूप आहेत असे समज। या लागे मृत्यूचा भागोज तेही पै रूप माझे आणि न मरणे तव सहजे मीची आहे। याकरिता मृत्यूने जे जे भरलेले आहे ते देखील माझेच रूप आहे, त्याप्रमाणे अविनाशी म्हणजे न मृत्यू पावणारे ते तर मीच आहे। आता भाऊ बोलून सांगावे ते की लागे पावघे तरी सत्ता सतही जाणावे मीची पैगा। आता अधिक बोलून ते सांगवायचे तर सर्व एकदाच सांगतो, तरी लक्षात ठेव सत आणि असत हे माझेच रूप आहे। सत हे माझे वास्तव रूप आहे, तर असत हे माझे परिवर्तित होणारे स्वरूप आहे। म्हणून अर्जुना मी नसे सकवनी ठाव असे परी प्राणी मात्र देव कैसे जैन देखती माथे। म्हणून अर्जुना मी येथे नाही तसे कोणतेही ठिकाण नाही, परंतु प्राणी मात्रांचे दुर्दैव असे आहे की ते पहा की सर्वत्र सम प्रमाणात असून देखील ते मला जाणत नाहीत। तरंग पाणी विन सुखाती लक्ष्मी वाती विन न देखती तैसे मीच ते मी नव्हती विष्णू देखे। ज्याप्रमाणे लाटा जलाशिवाय हटाव्यात अशा सूर्यकिरणे दिव्यांच्या उजेडाशिवाय दिसू नयेत, त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र माझ्याशी एकरूप असूनही त्यांना आपण भगवंत स्वरूप आहोत असे वाटत नाही, ते केवढे मोठे आश्चर्य आहे ते पहा। हे आता बाहेर मी कोंदाला जग निखिल माझ्याची होतीला की कैसे कर्म तयाड आला ते मीच नाही म्हणती। या संपूर्ण अफाट विश्वात आत बाहेर मीच आहे, संपूर्ण विश्व माझे ओतलेले स्वरूप आहे, परंतु कसे पाप कर्म आडवे आले ते कळत नाही, कारण मी सर्वत्र असूनही ते मला जाणत नाहीत आणि ओळखतही नाहीत। परी अमृत क्वा पड़ी जाए कापनाचे कड़िए ऐसे आरती काय की जाए प्राप्ती से। अमृताच्या विहिरीत पडल्यावर ज्याप्रमाणे एकदा मनुष्य मृत्यूच्या भीतीने आपल्या बाहेर काढा असे म्हणतो, तेव्हा ही अभागी माणसाला काय बरे सांगावे तूच सांग। ग्राम एका अग्नासाठी अंधूप धावत हे किरीटी आढळला चित्त मनीटा पाये लोटी आंधळे पाने। एक घासभर तरी अन्न मिळाले म्हणून त्या आंधळा रस्त्याने धावत होता, त्यावेळी रस्त्याने पडलेल्या चिंतामणीने त्याला ठेच लागली, तर त्यावेळी आंधळपणाने त्यांची चौकशी न करता त्याने तो चिंतामणी पायाने दूर लोटला। हे जसे तैसे ज्ञान जे सांडोनी जाया ते कैसी दशा आहे म्हणून की जे ते केले नोहे ज्ञाने विना। तसे मनुष्य ज्यावेळी आत्मज्ञानाला सोडून अंधळा बनतो त्यावेळी त्याची अशी दुर्दशा होते। म्हणून आत्मज्ञान न सांगता आपण जे जे कर्म करतो ते कर्म करून देखील ते न केल्यासारखे आहे। आंधळे या गरुडाचे पंख हाती ते कवन उपयोगा जाती तैसे सत्कर्माची उपयोगी राहते ज्ञाने विना। आंधळ्याला गरुडांचे पंख जरी मिळाले तरी त्याचा तो काय करणार, त्याप्रमाणे आत्मज्ञानाशिवाय सत्कर्माचे श्रम व्यर्थ आहे। देख का परिटी आश्रम धर्माची आरहाटी विधी मार्ग कसवटी
ते आपणची होती. कसोटीवर घातल्याने शुद्ध सोने जसे कळते त्याप्रमाणे शुद्ध वैदिक मार्ग कोणता हे त्यांच्या आश्रम धर्माच्या आचरणातून समजू शकतो. यजन करिता कौतुके तिन्ही वेदाचा माता तुके क्रिया फळसी उभी ठाके पोढा जया. ते यज्ञ करू लागले असताना तिही वेद संतोषाने मान डोलवितात आणि त्यांच्यामध्ये क्रिया देखील फक्त प्राप्तीसह उभी राहते. ऐसे दीक्षित ते सोगमा ते आपणची यज्ञाचे स्वरूपा ते दया पुण्याचे निनावे पापा जोडले देखे. अशा प्रकारे जे सोममान करणारे दीक्षित जो आपणच यज्ञाचे स्वरूप होतात, परंतु त्यांनी पुण्याच्या नावाने पापच जोडलेले असतात. ते श्रुती तयाची जाणोनी शतावरी यज्ञ करुणी अजिलिया माते चुकोनी स्वर्गावरती. ते तीनही वेदास जाणून 100 यज्ञांनी माझे यजन करतात, परंतु मला पूर्णपणे विसरून ब्रह्माने स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतात. जैसे कल्पत ऋतवळी ओठे बैसोनी जोळी देशसे मगनी देवनी खे किरीटी दैन्याची करो. ज्याप्रमाणे एखादा अभागी गरीब मनुष्य कल्पवृक्षाच्या खाली बसतो आणि आपल्या फाटक्या झोळीला गाठ बांधली असते आणि मग अर्जुना ते दुर्दैवी पुरुष तेथून भिक्षा मागवयास निघून जाते, तसे झाले. तैसे शतकृत यजले माते की क्षिताची स्वरूप सुखाते आता पुण्य की हे निरुते पाप नोहे. त्याप्रमाणे 100 यज्ञांनी माझे यजन करून ते स्वर्गातील सुख भोगण्याची इच्छा करतात, तेव्हा ते पुण्य नसून खरोखर पापच नव्हे काय, तू सांग. म्हणून माझा विना पाविजे स्वर्ग तो ज्ञानाचा पुण्य मार्ग ज्ञानी तयाचे उपसर्ग हानी म्हणते. म्हणून माझ्या प्राप्तीचा आनंद घ्यावा हे सोडून स्वर्गातील उपभोगाच्या मागे लागलेले असतात. हा अज्ञानी माणूस लोकांचा पुण्य मार्ग आहे. ज्ञानी लोक स्वर्गातील उपभोगांना मात्र विघ्न व नाश करणारा असे समजतात. हे रवी तरी नरकीचे दुखा पाहुनी स्वर्ग नामकी सुखा वाचुनी नित्यानंद गा निर्दोष ते स्वरूप माझे. एरवी नरकातील दुःख प्राप्त झाल्यावर त्या दुःखांच्या अपेक्षा स्वर्गातील भोगवणारा सुख असे नाव आहे, परंतु यापेक्षा सुखाशिवाय ही निर्दोष असा जो त्रिकालबधित अखंड आनंद आहे ते माझे स्वरूप आहे. मज येता पैसू भाटा का द्विधा भाटा स्वर्गू नरकाया वाटा चोराची. हे अर्जुना, माझ्याकडे येण्याला स्वर्ग आणि नरक हे 2 नाव आडमार्ग आहेत, त्या खरोखर चोरांच्या वाटा आहेत. स्वर्गा पुण्यात्मके पापे येई जय पापात्मके नामे नरका जाई जय. मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. पुण्य हे ज्यांचे बाह्य स्वरूप आहे अशा पापाने भोगवण्यासाठी स्वर्गामध्ये येते आणि पाप त्यांचे बाह्य स्वरूप आहे अशा पापाने नरकामध्ये सहज जाता येते, परंतु त्याच्या आधारे माझी प्राप्ती होते ते शुद्ध पुण्य होय. आणि मजची माझी असता जेने मी दुर्वे पंडू सुता ते पुण्यसे म्हणता जीवना तुटे काही.
श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, सर्व प्राणी मात्रांना माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कर्माचे सच्चिदानंद घन स्वरूप मी दुरावतो, त्या कर्माला पुण्य असे म्हटले तर त्याची जीव तुटून का पडणार नाही? परी हे स्वतः प्रस्तुता एकिया परी ते दीक्षित यजुनी माते याचीचा स्वर्ग भोगू. परंतु या प्रसंगी आता हे राहू दे, पाप पुण्याची चर्चा पुरे. याप्रमाणे दीक्षित माझे यजन करून स्वर्गातील उपभोगाची इच्छा करतात. मग मी न पविजे असे जे पाप रूप पुण्य असे, तेने लाधले निसोराचे स्वर्गा येती. मग ज्या पुण्याने माझी प्राप्ती होणार नाही असे पापरूप पुण्य प्राप्त करून त्याच्या आधारे स्वर्गाला येतात. जेथ अमरत्व हे सिंहासना एवढ्या सारिकेवान राजधानी भुवाना अमरावती. ज्या स्वर्गामध्ये अमरत्व हे सिंहासन आहे, हत्तीसारखे विशाल वाहन आहे, राजधानीचे स्थान अमरावती आहे. जेत महासिद्धी भंडारे अमृताची कोठारे, जे गावी खिलारे कामधेनुची. ज्या ठिकाणी महासिद्धींची भंडारे आहेत, अमृताची कोठडे आहेत, त्या गावात कामधेनूचे कळप आहेत. जेथ ओळगे देव पायिका सेंग चिंतामणीची या भूमिका, विनोद वनवाटिका सुरात रुचिया. ज्या स्वर्गामध्ये देवता समूह चाकर होऊन सेवा करत असतात, जिकडे तिकडे चिंतामणीचे मार्ग आहेत, तेथे करमणुकीसाठी कल्पवृक्षाचे बगीचे बी आहेत. गंधर्व गात गाणी ते तरंभेसिया नाचते, उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. जेथे गंधर्व मधुर गायन करतात, रंभा म्हणून मेनकासारख्या अप्सरा नृत्य करतात, तेथे उर्वशी आधी प्रमुख स्त्रिया विलासीसाठी तत्पर आहेत. मदन ओगळे जारे तेथ चंद्र सिंपे सांबरे, पवनासे मनियारे धावने जेथा. जेथे मदन सह्याग्रह स्वच्छ करून ठेवत असतो, तेथे चंद्र चांदणे शिंपित असतो, त्या ठिकाणी वाऱ्याप्रमाणे धावणारे सेवक आहेत. पै बृहस्पती मुख्यापना ऐसे स्वस्ती श्रीयेचे ब्राह्मण, ताटिये सुरगान बहु असै तिथे. स्वतः बृहस्पती ज्यामध्ये प्रमुख आहेत असे स्वस्ती वाचन करणारे वैदिक ब्राह्मण तेथे आहेत. तेथे पंक्तीला देवता समूह आहे. लोकपाळ रांगेचे राऊत जे पदवीचे, उच्च श्रवाखाचे खोलविनिये. त्यांच्या सभोवती लोकपालासारखे राजे आहेत, तेथे मान सन्मान संपादन केलेले घोडेश्वार आहेत. तेथे सच्च श्रवा नावांचा इंद्राचा घोडा पुढे चालत असतो. हे असो बहु कैसे भोग इंद्र सुख सरिसे, ते भोगी जती तवासे पुण्यलेशू. असे हे फार वर्णन झाले. यज्ञिकाच्या जोपर्यंत पुण्याचा अंश आहे, तोपर्यंत तो इंद्राच्या सुखासमान अनेक भोग भोगतात. मग तया पुण्याची आवटी सारे, सवेची इंद्रपणाची उटी उतारे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. श्रीकृष्ण भगवान म्हणतात,
ज्याप्रमाणे मग त्या पुण्याचा अभिमान संपून जातो, त्यामुळे अंगावर चढलेली इंद्रापणाची खोटी उटी पूर्णपणे उतरून जाते आणि मग ते मृत्यू लोकात परत येऊ लागतात. जैसा वेशा भोगी कवडावीचे, मग तारईचे पुन्हा येती तियेचे. तैसे लाजी रवानी दीक्षिताचे, काय सांगो. ज्याप्रमाणे वारंगणीच्यासाठी जमलेले सर्व पैसे खर्च झाल्यावर तिच्या घराच्या दाराला स्पर्श देखील करता येत नाही, त्याप्रमाणे पुण्य संपल्यावर दीक्षितांची अशी लज्जास्पद अवस्था होते. तिचे काय बरे वर्णन करावे तू सांग. एव स्थिती आमाते चुकाले, जी पुण्य स्वर्ग कामिले. तया मरपण वावे झाले, अंती मृत्यू लोकी. ज्याप्रमाणे ते पूर्ण पुण्य कर्म करून देखील स्वर्गातील उपभोगाची इच्छा केली, ते हृदयामध्ये असलेल्या मला विसरून जातात. त्यांचा अमरपणा व्यर्थ जातो आणि शेवटी ते मृत्यू लोकात परत येतात. मातेची उदरी कुहरे, पचुनी विष्टेच्या दाधरी. उकाडून नवमास वारी, जन्मो जन्मोनी मरथी. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, ते या मृत्यू लोकामध्ये येऊन मातेच्या उदर रूपी गुहेत टिकून 9 महिने पूर्ण होईपर्यंत विष्टेच्या थरामध्ये उकडून जातात आणि पुन्हा पुन्हा जन्मतात आणि पुन्हा पुन्हा मृत्यू पावतात. अगा स्वप्नी निधान फावे, परिचयली आहार पे आवघे. तैसे स्वर्ग सुख जाणावे, वेद ज्ञाते. अरे स्वप्नामध्ये सर्वत्र द्रवाचा साठा सापडला आणि जागे झाल्यावर तो नाहीसा होतो, त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्यांची स्वर्ग सुख हे भास समान आहे तसे समजते. अर्जुना वेदविद जरी झाला, तरी मातेने नती वाया गेला. कन सांडोनी उपनिला, कोंडा जैसा. अर्जुना ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफनावा असे व्यर्थ आहे, त्याप्रमाणे यज्ञिक हा यद्वेज्ञ असला तरी त्याने मला जाणले नाही तर ते जीवन व्यर्थ होय. म्हणून या मजे केविना आहे त्रिधर्म कारण. आता माझे जाणून काही नेन, तो सुखी आऊसी. म्हणून माझ्या एका वाचून ती वेदामध्ये सांगितलेली यज्ञ कर्म निष्फळ होत मला जाणलेस आणि दुसरे काही जाणले नाही, तरी तू सुखी आणि आनंदी होशील. पै सर्व भावेसी उखिते, ते ओपिये मज चित्ते. जैसा गर्भ गोळूप माते, कोणाही नेने. ज्याने संपूर्ण चित्त मला अर्पण केले आहे, ते ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील बाळ मातेशी अन्योन्य राहण्याशिवाय इतर कोणताही प्रयत्न करण्याचे जाणत नसतो. ते सामी वाचूनी काही, आणि की गोमटीची नाही. मजची नामी पाही, जिने आठविले. ज्याप्रमाणे जो अनन्य भक्त असतात, ते माझ्या वाचून दुसरे काही चांगले नाही हे जाणतात. ते केवळ भक्त जगत राहणे हे जीवन नसून परमात्मा प्राप्ती हेच खरे जीवन आहे असे मानतात. ऐसे अन्य गतीचे चित्ते, चिंता साते माते. जे उपासिती तयाते, मीची सेवी. अशा प्रकारे एकनिष्ठ भावाने जे माझे चिंतन करीत उपासना करतात, त्यांची सेवा मीच करतो. हे कवटुनी जे शनी, अनुसरले का माझे वाहने. तेव्हाची तयाची चिंतावनी, मजची पडले. ते त्या क्षणी भावाने माझ्या प्राप्तीच्या मार्गाला लागले. त्याच क्षणापासून त्यांच्या योगक्षमेची चिंता मला पडलेली असते.
मग ती जे जे करावे ते मजची पडली अवघे, जैसा जात पक्षाचे निजीवे पक्षी जिये. त्यांनी जे जे कर्म करावे ते सर्व सफल करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडलेली असते. ज्याप्रमाणे पंख न फुटलेल्या पक्ष्यांच्या जीवनासाठी पक्षिणी सारखी प्रयत्न करीत असते. आपुली तान भूकनेने तान यानी केते माऊलीच जी करणे, तैसे अनुसरले जे मज प्राणे तयाचे सर्व मी करी. ताने लेकरू जर आपली तहान भूक वगैरे काही जाणत नाही, पण त्याला हितकर काय आहे हे जाणून ते आईच करत असते. त्याप्रमाणे तो अनन्य भावाने सर्व जीवन मला अर्पण करतात. त्यांच्या इच्छा सर्व मीच पूर्ण करीत असतो. तया माझी आशा युजाची झाडा, तरी तिची पुरवी कोड. का सेवा म्हणता तरी आड प्रेम सुये. त्यांना जर माझ्याशी एकरूप होण्याची इच्छा असेल तर मी इच्छा पूर्ण करतो, अथवा जन्मोजन्मी माझी सेवा करावी असे त्यांना वाटत असेल तर त्यांच्या व माझ्यामध्ये मी निष्काम प्रेम भावाने लहरी निर्माण करत असतो. रामकृष्ण हरी.